Hello students, now we start next part of the lesson variety in food. Okay, now we start page number 38. Okay, agriculture is the main occupation in all parts of our country. It is mainly dependent on rainfall. The rainfall received in a regions is not the same. In regions of the high rainfall, crops such as rice, coconut, ragi and varai are grown. Wheat, tur and soybean are grown in regions of moderate rainfall. Students, आपल्या देशामध्ये शेती हा व्यवसाय सर्वत्र केला जातो. आपल्या देशाला म्हणतातच आपला भारत हा कसा कृषीप्रधान देश आहे. परंतु ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पाऊस सर्वत्र सारखा पडत नाही, तो कसा कमी जास्त पडत असतो. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ म्हणजेच आपण राईस म्हणतो, नारळ, नंतर रागी मीन्स नाचणी, वरई म्हणजे आपण वरई करतो ना उपवासाला, वरईचा भात वगैरे, ती वरई. काय होतं तर अशी पिके घेतात. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये ही पिके घेतली जातात. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू म्हणजेच वीट, तूर, सोयाबीन ही पिके काय करतात घेतली जातात. ओके, आणि जवार, बाजरा अँड मोठ बीन्स आर ग्रोन इन रिजन्स ऑफ लो रेनफॉल. आणि कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी आणि मटकी घेतली जाते. मोठ बीन्स म्हणजे मटकी. ओके, टू हेल्प क्रॉप्स टू ग्रो वेल, गुड सीड्स, फर्टाइल सॉइल, sufficient sunlight and water are needed according to the seasons. A variety of grains, fruits and vegetables are grown in our country. Means की पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे, सुपीक जमीन, बघा चांगले बियाणे, ग्रो वेल येण्यासाठी गुड सीड्स चांगले बियाणे, फर्टाइल सॉइल म्हणजे सुपीक जमीन, नंतर सफिशियंट सनलाईट म्हणजे पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक असतं. त्याचबरोबर वॉटर आर नीडेड, त्याच्याबरोबर आपल्याला पाण्याची सुद्धा गरज असते ना. मग आपल्या देशामध्ये ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला यात विविधता आढळून येते. ओके, आता नेक्स्ट बघा, ट्राय दिस. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, करून पाहायचं आहे तुम्ही. विजिट द लोकल फ्रूट सेलर्स, नोट डाऊन द नेम्स ऑफ द फ्रूट्स अँड सोल्ड इन द शॉप्स, डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ देम. आता तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्याची भेट घ्यायची आणि त्यांनी दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायची आणि त्याच्याशी खालील मुद्द्यांच्याद्वारे चर्चा करायची. आता खालील क्वेश्चन्स दिलेत ना, ते क्वेश्चन्स त्यांना तुम्ही विचारायचे. ओके, ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकताय आणि करा सगळ्यांनी. फर्स्ट बघा, विच फ्रूट्स आर सोल्ड ऑल इयर राऊंड. तुम्ही वर्षभर कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात तुमच्याकडे. आणि विच फ्रूट्स आर नॉट अवेलेबल इन द रेनी सीझन, आणि पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती. नंतर विच फ्रूट्स आर सोल्ड इन समर, तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोणती फळे विक्रीसाठी ठेवता. नंतर इन विच सीझन आर फ्रूट्स अवेलेबल इन प्लेंटी, आणि कोणत्या ऋतूमध्ये तुम्हाला कोणती फळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात किंवा तुम्हाला मिळतात. इन विच सीझन डू वी गेट फिवर फ्रूट्स, आणि कोणत्या सीझनमध्ये तुम्हाला फळांची उपलब्धता कमी असते. ओके, हे काय करायचं आहे तुम्ही त्या ह्यांना फळे विकतात ना फ्रूट सेलरला, हे तुम्ही क्वेश्चन्स विचारायचे आहेत आणि त्याचे आन्सर्स त्याच्याकडून घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट बघा, द अवेलेबिलिटी ऑफ फ्रूट्स व्हेरियस अकॉर्डिंग टू सीझन, डिफरंट फ्रूट्स आर अवेलेबल इन डिफरंट सीझन. बघा, फळाची उपलब्धता ही ऋतूनुसार कमी जास्त होत असते. ऋतूनुसार त्याच्यामध्ये विविधता आढळून येते. आता नेक्स्ट बघा,
use your brain power. Look at the fruits in the picture. Make a table as shown below of the fruits that are available in each season. Include the names of fruits you know even if they are not shown in the picture. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर समरमध्ये असणारे फ्रूट्स, रेनी सीझनला असणारे फ्रूट्स आणि विंटरला असणारे फ्रूट्स ह्याची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. इथं समरला आता आपण तसं बघायला गेलं तर समर सीझनमध्ये फॉर एक्झाम्पल मी 1 सांगते तुम्हाला. तर समरमध्ये काय असतं रे, तर वॉटरमेलन असतं. वॉटरमेलन असं. आता समरमध्ये वॉटरमेलन असतं, नंतर मँगो असतं. तुम्ही जे ज्या ज्या सीझनमध्ये जे असतात त्याची तुम्ही इथं रेनीमधलं तुम्ही लिहा, विंटरमधले लिहा, असं तुम्ही त्याचा चार्ट एक तयार करा. ओके. नेक्स्ट वॉज द सोल्युशन. इरफान अँड सुप्रिया बॉट पोटॅटोज बिकॉज दे वेर व्हेरी चीप बट दे आर टायर्ड ऑफ इटिंग पोटॅटो भाजी. सजेस्ट डिफरंट प्रिपरेशन्स ऑफ पोटॅटो टू देम. आता काय करायचं, इरफान आणि सुप्रियाला बाजारामध्ये बटाटे खूप स्वस्त मिळाले. त्यांनी बटाट्याची भाजी, परंतु त्यांना बटाट्याची भाजी खाण्याचा कंटाळा आला आहे. तर तुम्ही त्यांना बटाट्यांपासून बनवले जाणारे वेगवेगळे पदार्थ सुचवा. नेक्स्ट काय आहे, कॅन यू टेल. सांगा. द मॅप गिवन बिलो डिपिक्ट्स फेमस फूड आयटम फ्रॉम महाराष्ट्र अँड इट्स adjoining states. स्टडी द मॅप अँड कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. आता खाली दिलेल्या नकाशामध्ये महाराष्ट्र व शेजारी राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिलेले आहेत. या नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला पुढील काय करायचं आहे, टेबल कंप्लीट करायचं आहे. ओके. आता हा दिस इज अ मॅप. ओके. फर्स्ट क्वेश्चन बघा, काय करायचं आहे, ड्रॉ अ टेबल लाईक द वन शोन बिलो. आता तुम्हाला हा खालीलप्रमाणे तक्ता तयार करून घ्यायचा आहे. नंतर मेक अ लिस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट, स्टेट्स अँड देअर फेमस फूड आयटम्स. आणि त्याच्यामध्ये जिल्हा, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट म्हणजे राज्य आणि तेथील जे पदार्थ आहेत, फेमस पदार्थ, त्याची काय करायचं आहे, तुम्हाला लिस्ट करायची आहे. तो आपल्याला दिलेला आहे बघा, कोणकोणतं ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. हे जे येलो हे आहे ना, त्याच्यामध्ये कशासाठी कोणतं राज्य किंवा कोणता स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा प्रसिद्ध आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. तुम्हाला एक सांगते मी, 1 एक्झाम्पल आय गिव्ह यू. सी हिअर our Satara district. In Satara district, which famous food, rice, bhakri, जोवार भाकरी. इकडं काय आहे बघा, हिअर उस्मानाबाद. इथं काय आहे, पीनट चटणी म्हणजे काय म्हणतो आपण, शेंगदाण्याची. हिअर गोवा. गोवामध्ये काय, फिश राईस. इकडं कर्नाटक आहे, इकडं आप्पे, नंतर इडली डोसा. असं जे कोणतं आहे तुम्ही काय करायचं आहे, शोधून ते राईट करायचं आहे त्या चार्टमध्ये. नेक्स्ट, फाइंड आउट विच ग्रेन, फ्रूट, व्हेजिटेबल दीज आयटम आर मेड ऑफ अँड राईट दॅट इन द थर्ड कॉलम. आता थर्ड कॉलममध्ये काय करायचं आहे की हे पदार्थ कोणत्या धान्यापासून, कोणत्या फळापासून, कोणत्या भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्यायची, त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही घ्यायची आणि त्याची नोंद जो आपण आता हा जो चार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे.
इथं बघा मेन इन्ग्रेडियंट इथं आहे ना, ते त्यासाठी काय तुम्ही वापरले ते लिहायचं आहे. अगोदर इथं आता समजा असेल सातारा, तर इथं तुम्ही काय लिहिणार फूड आयटम भाकरी, ज्वार भाकरी. आणि इथं काय लिहिणार त्यासाठी काय वापरलंय ज्वार असं तुम्ही लिहायचं आहे. ओके. Now we see page number 40. The main crop grown in any region is used to make various items in that region. For example, jowar is grown on a large scale in the plateau region of Maharashtra. Hurda, lahya, bhakri, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे etc. are all preparations of jowar enjoyed in that regions. म्हणजे बघा की द मेन क्रॉप म्हणजे कोणत्याही प्रदेशात, मेन क्रॉप म्हणजे मुख्य पीक, कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय येतं तर महाराष्ट्राच्या आपल्या पठारी प्रदेशात ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. मग ह्या भागात ज्वारीपासून काय काय बनवतात आपण, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे, अजून कोण चकल्या पण बनवतं. म्हणजे अनेक प्रकारचे पदार्थ आपण ज्वारीपासून बनवतो. आता नेक्स्ट बघा, इन कोकण ऑर द कोस्टल region, rice, coconut and coconut oil are widely used. In central Maharashtra, jowar, bajra, groundnuts, soybean, sesame and mustard are more commonly used. Note that is variety in crops is due to the change in climate and soil. The crops grown in a region determine the diet of the people in that region. मीन्स की कोकणात किंवा समुद्रलगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ किंवा नारळ, खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रात जसं ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ, मोहरी, सिसम म्हणजे तीळ आणि मस्टर्ड म्हणजे मोहरी. मग ह्याचं काय होतं, मोठ्या प्रमाणात ह्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो आपण, वापर करतो ना. मग मृदा व हवामानानुसार पिकामध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या. या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो. म्हणजे काय होतं तर मृदा म्हणजे माती आणि हवामानानुसार पिकामध्ये काय होत असतं, बदल होत असतो. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक भागामध्ये त्या बदलानुसार तेथील लोकांचा आहार ठरतो. ओके. आता बघा नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला आता माहीत आहे का, सम फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स विच वेअर प्रिव्हियसली अवेलेबल ओनली इन अ certain season are now available all year round. There are several reasons for this. 1. Availability of water throughout the year. Availability of improved seeds. Importing fruits and vegetables from various parts of the world. 4. फास्टर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. म्हणजे पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे आता वर्षभर मिळू लागले आहेत. याची काही कारणे आहेत. म्हणजे आता काही फळं अशी असतात की ती वर्षभर मिळतात. कधी कधी आपण बघतो कोणत्याही सीझनला आपल्याला आंबाचं दिसतो, तर ह्याची बोरं असतात ते दिसतात. हे कशामुळं होतं, किंवा चिक्कू वगैरे असं हे कशामुळे होतं तर त्या ठिकाणी वर्षभर पाण्याची उपलब्धता, नंतर सुधारित बियाणांची अवेलेबिलिटी ऑफ इम्प्रूव्ड सीड म्हणजे सुधारित बियाणांची उपलब्धता, आणि इम्पोर्ट फ्रूट्स म्हणजेच जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे किंवा भाज्या, आणि जलद वाहतुकीच्या सोयी फास्ट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज. म्हणजे ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं की ठराविक
ऋतूत मिळणारी फळं आपल्याला आता कोणत्याही ऋतूत मिळू लागली आहेत. ओके. आता नेक्स्ट बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुम्ही डोकं चालवायचं आहे की सपोज यू आर नॉट एबल टू गेट फूड आयटम मेड फ्रॉम जवार, बाजरा, व्हीट, राईस अँड कॉर्न. थिंक ऑफ द फूड आयटम दॅट यू विल हॅव टू ईट इन दॅट केस. मेक अ लिस्ट ऑफ सच आयटम. आता काय करायचं आहे, तर तुम्हाला ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील याबद्दल तुम्ही विचार करा आणि त्याची यादी करा. म्हणजे आता आपण कसं रोजच्या जेवणामध्ये काय खात असतो, तर ज्वारीची भाकरी, भात किंवा बाजरीची भाकरी, चपाती, तांदूळ असं खात असतो ना. मग ते जर पदार्थ तुम्हाला मिळाले नाहीत, तुमच्या घरी बनवले नाहीत, तर तुम्ही दुसरे कोणते पदार्थ खाल याची तुम्ही यादी करायची आहे. ओके. आता नेक्स्ट बघा, नेहमी लक्षात ठेवा की ए रिजन्स क्लायमेट, soil, water and people's need determine the crops that are grown in that region and also their staple diet. म्हणजे प्रदेशातील हवामान, मृदा, सॉईल म्हणजे मृदा किंवा माती, वॉटर आणि आपली गरज यावर कोणती पिके घेणार हे ठरते. त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा कळते. ओके. नाव what we have learned in this lesson, what we have learned, listen, diversity in food items. अन्नातील विविधता आपण शिकलो. फूड आयटम्स व्हेरी अकॉर्डिंग टू द रिजन. प्रदेशानुसार अन्नपदार्थात विविधता असते हे पण आपण शिकलो. द अवेबिलिटी ऑफ ग्रेन, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स डिपेंड्स ऑन द सीझन्स. अन्नधान्य, फळे व भाज्यांची ऋतूनुसार उपलब्धता. अँड नेक्स्ट, व्हेरियस फूड आयटम इन महाराष्ट्र अँड द नेबरिंग स्टेट. महाराष्ट्र व शेजारील राज्यातील विविध अन्नपदार्थ. ओके. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.